वेलकम मित्रांनो, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे 1 करोड बुद्धांच्या एकमेव यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे एएस न्यूज नेटवर्क। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना एएस न्यूज नेटवर्क मार्फत क्रांतिकारी सन्मानाचा जय भीम। आज आपण लवकरात लवकर संपूर्ण देशात प्रसारित होणाऱ्या द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव या चित्रपटाविषयी बोलणार आहोत। मित्रांनो, हा चित्रपट कुणी बनवला, कसा बनला या विषयावर तर अनेक व्हिडिओ झालेले आहेत, पण आपण दलित समाजातील प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट का बघावा याच विषयावर चर्चा करणार आहोत। या अगोदरही इतिहासावर आधारित अनेक चित्रपट झालेत, त्यामध्ये बाजीराव मस्तानी, पद्मावती यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे। पण प्रथमच दलितांसाठी व दलित समाजासाठी आणि दलित समाजाच्या गौरवाचा इतिहास समोर आणण्यासाठी आपल्यातल्याच एका विचारवंत व्यक्तीने द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव हा चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे। हो, धाडसच म्हणावे लागेल, कारण या अगोदर देखील बाबासाहेबांचा इतिहास सांगणारे, माता रमाईचा इतिहास सांगणारे आणि दलितांचा इतिहास सांगणारे अनेक चित्रपट व मालिका प्रसारित झाल्या, पण त्या चित्रपटांना व मालिकांना समाजाकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद न मिळाल्यामुळे डायरेक्टर, निर्माते व प्रोड्युसर हे दलित समाजातील विषय हाताळण्यासाठी कुठेतरी घाबरताना दिसत आहे। कारण एक मालिका व एक चित्रपट बनवण्यासाठी करोडोंची गुंतवणूक करावी लागते, पण समाज त्या चित्रपटांना व मालिकांना पाहिजे तेवढा प्रतिसाद देत नाही, म्हणून ते चित्रपट आणि त्या मालिका फ्लॉप होतात। आणि याच कारणामुळे प्रोड्युसर व डायरेक्टर दलितांचे विषय हाताळत नाही। पण आज महाराष्ट्रातच नव्हे आणि देशातच नव्हे तर जगभरात गाजलेल्या लढाईवरती माजी IAS ऑफिसर रमेशजी थेटे यांनी मोठं धाडस करत ही ऐतिहासिक भीमा कोरेगावची लढाई बॉलिवूडचे स्टार कास्ट घेऊन संपूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि रमेशजी थेटे यांच्या एका मुलाखतीनुसार या चित्रपटाचे बजेट 50 कोटी पर्यंतचे आहे। आणि आज जर या चित्रपटाला समाजाकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही तर कुठलाही डायरेक्टर, कुठलाही प्रोड्युसर, कुठलाही निर्माता दलित समाजांचे विषय चित्रपट व मालिकांच्या माध्यमातून कधीच मांडणार नाही आणि मांडण्याचे धाडस देखील करणार नाही। पण आम्हाला खात्री आहे, हा चित्रपट भारतभर आणि संपूर्ण जगभर सुपर डुपर हिट झाल्याशिवाय राहणार नाही। कारण चित्रपटाच्या गीतांना आणि पोस्टरला जो प्रतिसाद समाजाकडून मिळतोय, यावरूनच हे सिद्ध होतं की चित्रपट नक्कीच वर्ल्ड रेकॉर्ड बनवेल। कारण तरुणाईंमध्ये जी आतुरता या चित्रपटासंदर्भात दिसत आहे, तीच आतुरता इतर समाजातील तरुणांमध्ये आणि लोकांमध्येही दिसत आहे। याचं कारण एवढंच की 2018 ला भीमा कोरेगाव मध्ये जो हिंसाचार झाला आणि भीमा कोरेगावची गाथा ही देशभरात पोहोचली आणि आज त्याच शौर्य गाथेवरती चित्रपट येतोय। तर हा चित्रपट कसा असेल याची सर्वांनाच आतुरता लागली आहे, पण कुठेतरी आमच्या मनामध्ये भीती देखील निर्माण होत आहे। याचं कारण असं की काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहावर आलेली महामानवाची गौरव गाथा या मालिकेला सुरुवातीला भरघोष प्रतिसाद मिळाला आणि या मालिकेचे मोठ्या प्रमाणात स्वागतही झाले, पण मध्यंतरी आणि शेवटी या मालिकेचा क्रेज कमी होताना देखील दिसला। आणि हेच कारण होतं की मालिका अर्ध्यामध्येच बंद करावी लागली। म्हणून आमची समाजाला विनंती आहे की ही वेळ पुन्हा येऊ नये आणि आपला देखील गौरवशाली इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून, मालिकांच्या माध्यमातून जगासमोर यावा। या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाला बघून बॉलिवूड मधले अनेक दिग्गज कलाकार व डायरेक्टर दलित समाजाच्या विषयाला हाताळतील आणि कुठेतरी दलित समाजाचा इतिहास देखील जगासमोर यायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, हा चित्रपट कोण कोण आणि कोणत्या जिल्ह्यातून बघणार हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि महामानवाच्या गौरवासाठी कमेंट मध्ये जय भीम नक्की लिहा। चला तर मग सुरुवात करूयात 500 महारांनी घडवलेल्या जगावेगळ्या इतिहासावर आधारित आदर्श शिंदे यांच्या फेमस गीताला। रक्ताचा पाडीला प्रभाव, काढिली ती पेशवाई केला वर्णिघाव।
बरोबर निघाव इतिहासात 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 अजरामर शूर महाराज नाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव 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 देशगासाठी लढा वाढू द्या आमची शान तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही जाण बदले महार काय देता आम्हा सन्मान तुमच्यासाठी लावू आमचा पणाच ताण अहंकाराने 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 चिढला तो पेशव्यांचा बाजीराव हे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव 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 भीमा कोरेगावची लढाई नेमकी आहे तरी काय? भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचाराला आता 3 वर्ष पूर्ण होतील. या संपूर्ण प्रकरणावरून अनेक वादविवादही उद्भवले, पण इतिहासाचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या भीमा कोरेगाव लढाईचं सत्य आहे तरी काय याचा घेतलेला हा आढावा. 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजयी दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या. या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या भीमा कोरेगाव, पाबळ आणि शिक्रापूर इथून झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यूही झाला. राज्यभरात दुसऱ्या दिवशी याचे पडसाद उमटले. प्रकाश आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली. 1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश भीमसैनिकादरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भीमा कोरेगावमध्ये हजारो नागरिक जमले होते. ब्रिटिशांनी या युद्धात विजय मिळवला होता. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो, कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात महार समाजाचे सैनिक होते. त्या काळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे. हे युद्ध भीमा कोरेगावची लढाई या नावाने प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे 28,000 सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतं. आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटिश सैन्यांची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी भीमा कोरेगाव स्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली. फ्रान्सिस स्टार्टिन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तासात खिंड लढवली आणि मराठ्यांना जिंकू दिलं नाही. त्यानंतर मराठ्यांना निर्णय बदलला आणि ते परतले असा उल्लेख तत्कालीन इतिहासाच्या पुस्तकात सापडतो. कारण जनरल जोसेफ स्टीम यांच्या नेतृत्वाखालील मोठं सैन्य दाखल झालं तर त्यांचा सामना करणं अवघड ठरेल याची जाणीव झाल्यानं मराठा सैन्याने परतण्याचा निर्णय घेतला. ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैन्य होते. यापैकी बहुतांश जण महार समाजाचे होते. हे सगळे जण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅक्ट्री विभागाशी संलग्न होते. म्हणून ही घटना दलित चळवळीच्या इतिहासाला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं दलित कार्यकर्ते मानतात. जेम्स ग्राफ डप यांनी आपल्या ए हिस्ट्री ऑफ द मराठा राज या पुस्तकात या लढाईचा उल्लेख केलेला आहे. रात्रभर चाललेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी 10 वाजता ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य भीमेच्या किनाऱ्यावर पोहोचलं. तिथे त्यांनी 25,000 मराठ्यांच्या सैन्याला रोखलं. ते नदीच्या दिशेने आक्रमण करत राहिले. ते नदी पार करतील असं पेशव्यांच्या सैन्याला वाटत होतं, पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं वाटेतल्या गावावर कब्जा केला आणि त्यांचं रूपांतर घडीत केलं. हिन्निटी प्रिन्सेप यांनी हिस्ट्री ऑफ द पॉलिटिकल अँड मिलिटरी ट्रान्झॅक्शन इन इंडिया या पुस्तकात या लढाईचा संदर्भ केलेला आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीनं धाडसाचं वर्णन या पुस्तकात केलेलं आहे. कॅप्टन स्टांटन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याची तुकडी पुण्याच्या दिशेनं जात असताना त्यांच्यावर आक्रमणाची शक्यता होती. उघड्या मैदानात सैन्य अडचणीत सापडू नये यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं कोरेगावला आपला बालेकिल्ला म्हणून तयार केलं. मोकळ्या ठिकाणी सैन्य राहिलं असतं तर मराठ्यांकडून मानहानीकारक पराभवाला समोर जावं लागलं असतं.
विविध इतिहासकारांच्या मते या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या 834 पैकी 275 सैनिकांना जीव गमावला किंवा ते जखमी झाले किंवा बेपत्ता झाले। यामध्ये 2 अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता। इन्फंट्रीचे 50 जण मारले गेले तर 105 जण जखमी झाले। ब्रिटिशांच्या मते पेशव्यांच्या 500 ते 600 सैनिकांनी या लढाईत जीव गमावण्याची तसंच जखमी झाल्याची शक्यता आहे। साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे लढाईची दुसरी बाजू मांडतात। कांबळे यांच्या म्हणण्यानुसार महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीनं मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना नमवलं होतं। ब्राह्मणांनी जबरदस्तीनं अस्पृश्यता लादल्यानं महार समाज नाराज होता। ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजानं ब्राह्मणांना सांगितलं, मात्र त्यांनी ते ऐकलं नाही। या कारणामुळेच महार समाजानं ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला, असं कांबळे सांगतात। ते पुढे म्हणाले, ब्रिटिश सैन्यानं महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशव्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली। मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती, त्याविरुद्धही ही लढाई होती। महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवलं। ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती। महार आणि मराठा यांच्या दरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता। इतिहासात अशा वादविवादाची उदाहरणही नाही। ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कधीच झाली नसती, असं कांबळे यांनी आवर्जून नमूद केलं आहे। मराठ्यांचं नाव घेतलं जातं कारण मराठ्यांचं राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं। ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती। ब्रिटिशांना त्यांनी नमवायचं होतं, म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आणली। मित्रांनो, आज आम्ही तुमच्या समोर भीमा कोरेगावच्या लढाईचा संपूर्ण इतिहास मांडला। अशाच प्रकारे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि बाबासाहेबांच्या सन्मानासाठी कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमचा दिवस शुभ असो। भीमा कोरेगावची लढाई नेमकी आहे तरी काय? भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचाराला आता 3 वर्ष पूर्ण होतील। या संपूर्ण प्रकरणावरून अनेक वादविवादही उद्भवले, पण इतिहासाचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या भीमा कोरेगाव लढाईचं सत्य आहे तरी काय, याचा घेतलेला हा आढावा। 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजयी दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या। या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या भीमा कोरेगाव, पाबळ आणि शिक्रापूर इथून झाली। या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यूही झाला। राज्यभरात दुसऱ्या दिवशी याचे पडसाद उमटले। प्रकाश आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली। 1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश भीमसैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भीमा कोरेगावमध्ये हजारो नागरिक जमले होते। ब्रिटिशांनी या युद्धात विजय मिळवला होता। ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो, कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात महार समाजाचे सैनिक होते। त्या काळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे। हे युद्ध भीमा कोरेगावची लढाई या नावाने प्रसिद्ध आहे। जाणकारांच्या मते दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे 28,000 सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतं। आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटिश सैन्यांची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली। या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता। पेशव्यांनी भीमा कोरेगाव स्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली। फ्रान्सिस स्टार्टिन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तासात खिंड लढवली आणि मराठ्यांना जिंकू दिलं नाही। त्यानंतर मराठ्यांचा निर्णय बदलला आणि ते परतले, असा उल्लेख तत्कालीन इतिहासाच्या पुस्तकात सापडतो। कारण जनरल जोसेफ स्टीम यांच्या नेतृत्वाखालील मोठं सैन्य दाखल झालं तर त्यांचा सामना करणं अवघड ठरेल याची जाणीव झाल्यानं मराठा सैन्याने परतण्याचा निर्णय घेतला। ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैन्य होते। यापैकी बहुतांश जण महार समाजाचे होते। हे सगळे जण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅक्ट्री विभागाशी संलग्न होते। म्हणून ही घटना दलित चळवळीच्या इतिहासाला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं दलित कार्यकर्ते मानतात। जेम्स ग्राफ डप यांनी आपल्या ए हिस्ट्री ऑफ द मराठा राज या पुस्तकात या लढाईचा उल्लेख केलेला आहे। रात्रभर चाललेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी 10 वाजता ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य भीमेच्या किनाऱ्यावर पोहोचलं।
तिथे त्यांनी 25,000 मराठ्यांच्या सैन्याला रोखलं। ते नदीच्या दिशेने आक्रमण करत राहिले। ते नदी पार करतील असं पेशव्यांच्या सैन्याला वाटत होतं, पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं वाटेतल्या गावावर कब्जा केला आणि त्यांचं रूपांतर घडीत केलं। हिन्निटी प्रिन्सेप यांनी हिस्ट्री ऑफ द पॉलिटिकल अँड मिलिटरी ट्रान्झॅक्शन इन इंडिया या पुस्तकात या लढाईचा संदर्भ केलेला आहे। महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीनं धाडसाचं वर्णन या पुस्तकात केलेलं आहे। कॅप्टन स्टॅन्टन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याची तुकडी पुण्याच्या दिशेनं जात असताना त्यांच्यावर आक्रमणाची शक्यता होती। उघड्या मैदानात सैन्य अडचणीत सापडू नये यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं कोरेगावला आपला बालेकिल्ला म्हणून तयार केलं। मोकळ्या ठिकाणी सैन्य राहिलं असतं तर मराठ्यांकडून मानहानीकारक पराभवाला समोर जावं लागलं असतं। विविध इतिहासकारांच्या मते या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या 834 पैकी 275 सैनिकांना जीव गमावला किंवा ते जखमी झाले किंवा बेपत्ता झाले। यामध्ये 2 अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता। इन्फंट्रीचे 50 जण मारले गेले तर 105 जण जखमी झाले। ब्रिटिशांच्या